कोण पराभूत? प्रज्ञा. सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती विजयी झालेले आहेत, तर बारामतीतून सुनेत्रा पवार पराभवाच्या छायेत आहेत का असा प्रश्न उपस्थित करावा असे आकडे तिथून हाती येतात. ज्ञानदा सुप्रिया सुळेंना 88,000ची आघाडी तिकडे दिसतेय. बच्चा बडा हो गया असं रोहित पवार म्हणालेले आहेत हे सगळे आकडे हाती आल्यानंतर. त्यामुळे बारामती एक खूप मोठा मतदारसंघ, केवळ राज्याचं नाही देशाचं लक्ष लागलेला, पण तिकडे आता सुप्रिया सुळेंना आघाडी मिळताना दिसते. आणि बारामतीची निवडणूक ही केवळ मतांपुरती किंवा कोण जिंकतंय ह्याच्यापुरती ती मर्यादित नव्हती, तर बारामतीमध्ये वर्चस्व कुणाचं? अभय सर, आणखी एक मुद्दा की बारामतीच्या वर्चस्वासोबत राष्ट्रवादी कुणाची, राष्ट्रवादीमध्ये वर्चस्व कुणाचं हे सिद्ध करण्याचं पण काम एक प्रकारे बारामतीचा निकाल करणार होतं. 88,000ची आघाडी सुप्रिया सुळेंना. साधारणतः अपेक्षित निकाल होता, पण जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा अधिक मताधिक्य त्यांनी घेतलेलं दिसतंय. कारण बारामतीचं आपण बघितलं असेल तर तिथे एक साधारणतः सेट पॅटर्न होता की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. ते तुमच्या घरात काहीही झालं असलं तरी बारामतीच्या मतदारांनी आपला पॅटर्न कायम ठेवायचं ठरवलेलं दिसत होतं प्रचाराच्या वेळेस सुद्धा, आणि तेच घडलेलं दिसतंय. दुसरं, ज्या पद्धतीने भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि ज्या पद्धतीने पक्ष सोडल्यानंतर शरद पवारांच्या संदर्भात वक्तव्य झाली, त्याचाही रोष निश्चितपणे बारामतीतून व्यक्त झालेला दिसतो. आणि ते बरोबर बारामतीच्या मतदानाच्या आधी सगळं झालं होतं, भटकती आत्माची वगैरे टीका. दुसरं मला आणखी एक विचारायचं होतं, आपल्याला बारामतीचे विधानसभा मतदारसंघ आता माहिती नाहीत की कुठून कितीचं लीड आहे, पण मग अजित पवारांनी जी एक नाराजी ओढावून घेतली होती गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणात, मग ती इंदापूरमधली असू देत, ती दौंडमधली असू देत, ती पुरंदरमधली असू देत, त्याचा फटका बसला दादांना? निश्चितपणे बसला असणार. कारण एकाएकी याचं शिवतारेंचं प्रकरण आपण बघितलं की त्यांच्याशी ते जुळवून घेण्यासाठी काय करावं लागलं. त्याच्या एकदम उलटं बघितलं तुम्ही तर स्वतः शरद पवार एवढे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंकडे जाऊन भेटले, काकडेंकडे गेले, तर त्यांनी जे बेरजेचं राजकारण केलं. आणि मला आता अजून आकडेवारी यायची आहे, पण भोर मतदारसंघ, पुरंदर मतदारसंघ यांनी कदाचित या सगळ्या याच्यामध्ये विजयामध्ये निर्णायक भूमिका बजावलेली असण्याची शक्यता आहे. अजून आकडे मला माहीत नाहीत, पण साधारणतः वातावरण तसं होतं. आणि बारामतीमध्ये राम शिंदेजी सगळ्यात चर्चेत राहिले ते रोहित पवार. प्रचाराच्या बाबतीत पण, टीका झेलण्याच्या बाबतीत पण, टीका करण्याच्या बाबतीत पण तुमचं विशेष सख्य आहे रोहित पवारांसोबत. बच्चा बडा हो गया, रोहित पवारांची प्रतिक्रिया ऑलमोस्ट विजयानंतरची. मला वाटतं की एखादं कुटुंबामध्ये संघर्ष झाल्याच्या नंतर जी प्रतिक्रिया द्यायला हवी, बच्चा बडा हो गया, शेवटी प्रचार करत असताना आणि आदरणीय पवार साहेबांची एवढ्या दिवसाची सहानुभूती अजितदादा फुटल्याच्या नंतर साहजिकच पवारसाहेबांच्या बाजूने सहानुभूती होती. आणि एकंदरीत सगळे सर्वे रिपोर्ट्स आणि तिथली स्थानिक जनता सांगत होती की पवारसाहेबांना संधी दिली पाहिजे. पवारसाहेबांनी हे केलं. अजितदादांनी विकास केला, पण पवारसाहेबांच्या माध्यमातून विकास केला. त्यामुळे अजितदादा या निवडणुकीच्या निकालावरून लक्षात येतं की अजितदादांना स्वीकारण्यापेक्षा तिथलचा एक घटक पक्ष असा देखील होता की लोकसभेला पवारसाहेब आणि विधानसभेला अजितदादा, आणि म्हणून मला वाटतं की अजितदादा हे खोडून काढण्यामध्ये अयशस्वी झालेले दिसतंय साधारणतः या निकालावर. एक अगदी छोटीशी कमेंट मृणालिनी मॅडमची मी घेते. आता विधानसभेसाठी महायुतीकडनं चेहरा कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व 2014 पासून राज्यात आहे ते आतापर्यंत. अजित पवार, एकनाथ शिंदे काही फार करिश्मा दाखवू शकले नाहीयेत. विधानसभेसाठी चेहरा कुणाचा हा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. महाराष्ट्रातले एक